खरं तर यांना मध्य प्रदेश भूषण हे पारितोषिक देणं आवश्यक आहे, कारण यांनी संपूर्ण भारतातील सचिवालयांना एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे आणि आज त्याचं महत्त्व आपल्याला 10 वर्षानंतर खूप चांगल्या रीतीनं आता जाणवत आहे. या ठिकाणी हा नैसर्गिक आहार आहे. अंकुरित धान्य, टोमॅटो, किसलेले गाजर, हिरव्या पानांची चटणी इत्यादी, जे जीवनाचं प्राईम आवश्यक आहे. आपण गॅसवरचं खाणं सुरू केलं आणि सर्व आजारांचे बळी पडत आहोत. नैसर्गिक आहारातून सर्व व्याधीमुक्ती, दवामुक्ती, अशी जी 6500 वर्षापूर्वीची तप सेवा सुमिरन ही जी आरोग्य प्रथा आहे, हिने 100 वर्षापासून याचं संशोधन मेरठ येथे बद्रीप्रसाद नारायण आश्रम इथं सुरू आहे. आणि या 100 वर्षाच्या कालावधीत 1966 प्रथम उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि तत्कालीन डीन मेडिकल कॉलेज लखनौ श्री SSL श्रीवास्तव यांनी एक महत्त्वपूर्ण असं 350 व्यक्तींना उपवासावर ठेवून त्यांच्या आरोग्यात सुधार झाली हा प्रथम शोध लावला. यानंतर 19 मार्च 2013 मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये फार चमत्कार घडला आणि हे जे चौकडीचे शर्ट घातलेले भगवानदेव इसरानी साहेब आहेत, तेव्हाचे प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय भोपाल, आणि आपला माननीय राज्यपाल राम नरेश यादव, मुख्यमंत्री आणि BV चव्हाण साहेब भोजन प्रथेचे, यांनी 1 दिवसाची कार्यशाळा सर्व विधानमंडळ सदस्यांना देऊन संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये हे विचार प्रभावित व्हावेत असे प्रयत्न केलेत. आणि आता त्यापुढील टप्पा महाराष्ट्राला गाठायचा आहे. तो म्हणजे माननीय राज्यपाल महोदयांची जी संयुक्त बैठक असतं, त्याच्यामध्ये भलेही 1 तास वेळ काढून विधानसभा आणि विधान परिषद सदस्य मान्यवरांना आणि सर्व सचिवांना याचं प्रेझेंटेशन देऊन याची जनजागृती निर्माण करणं. तर आता आपण पुढील स्लाईडचा अभ्यास करूया. आता पुन्हा सांगितलं की आपल्याला शिक्षण प्रणालीत फार मोठे बदल करावे लागतील. 30 वर्षाच्या वर वय झालं तर सकाळी 6 तास, म्हणजे अगोदरच्या दिवशी तुम्ही 7 वाजता जेवण केलं असेल तर दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत निर्जल राहा, निराहार राहा. तुम्हाला 100 वर्ष काहीही होणार नाही, कुठलीही व्याधी किंवा आजार होणार नाही. सेवा सुमिरन 6500 वर्षापूर्वीचे 5 तत्व आहेत. एक तत्व आहे की भोजन में शक्ती नाही, आणि तोच मुद्दा लक्षात घेऊन लंघनम परम औषधम. तुम्हाला काही व्याधी झाल्या तर उपवास सुरू करा, तुमचे सर्व आजार दूर होतील. त्यातल्या सर्व व्याधींचं मूळ कारण आहे शरीरात साचलेला मळ म्हणजेच कचरा, आणि एनिमा, वमन किंवा जलधोती, जलनेती, ध्यान, सेवा याद्वारे हा मल शरीरातून काढता येतो.